तो फ्रेंड्स, मैं जानता था कि अब अवनी में कोई भी नहीं आ सकता, इसीलिए 60 रुपये खर्च नाही करू शकत का भाई? भाई तुम्ही एवढे व्हिडिओ काढत होते, तुमच्या गाड्यामध्ये पेट्रोल म्या टाकावा, तुमच्या पेट्रोलना मी पार भिकारी झालोय, भिकारी. तसं काही तर तुम्हाला वडापाव द्यावा का म्या? डियर फ्रेंड, मैं जानता था कि पेपर लीक बहुत ही बड़ी समस्या है, इसीलिए मैंने आज तक एक ही पेपर नहीं दिया. इसीलिए मैंने गांव में रहकर शेती करना चुना. हा बोल ना, कुठे जायचे? कशाला? डियर फ्रेंड्स, मैं जानता था कि अब बात लागवड़ करने के लिए कोई नहीं आ सकता, क्योंकि सभी शेतकरी बांधवों ने भात लागवड़ शुरू कर दी है. इसीलिए मैंने जल्दी भात लागवड़ कर दी. डियर फ्रेंड्स, मैं जानता था कि ये पेपर लीक बहुत ही बड़ी समस्या है, इसीलिए मैंने आज तक कोई पेपर नहीं दिया. अभी ये पीएम सर के स्टाईल में हो गया, अभी मेरे स्टाईल में. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजलेत. मंडळी जेवण वगैरे झालं, फ्रेश झालो, तोंड बीड बुचकळला आणि जेवण झालं आणि निघालोय गावाकडच्या वावराकडे. आज आहे गुरुवार. तर विषय असा झाला आहे, आमच्या भागामध्ये डांगाणामध्ये आता पाऊस थडकलाय, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवने भात लागवडीचं काम घेतलंय आणि एकही माणूस भेटत नाही. आज आम्हाला एक सुद्धा माणूस नाही, सर्व घरचे माणसं ती. एक माणूस सुद्धा भेटला नाही भात लागवडीसाठी. आम्हाला लागत होते 7-8 माणसं, म्हणजे 7-8 माणसं असते तर आज फायनल झाली असती. पण विषय असा आलाय का एक पण माणूस नाही भेटला. तर आपल्याला जायचंय, आज जरा खनन करून ठेवू आणि उद्याच्याला माणसं सांगितलेत आपण 4 किंवा 5, म्हणजे उद्या फायनल होईल शुक्रवारी. आज आहे गुरुवार. तर चालू चला, जातो गावाकडचं जे वावर आहे तिकडे चालू आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता आपण तिकडं भातचं रोप खणण्यासाठी आई आणि दादा गेलेत आणि बाबा पण आलेत. तर चला जाऊया आता आपण तिकडं शेताकडे जाऊ. व्हिडिओ कंटिन्यू करा. मंडळी, आजचं वातावरण आहे ना जरा ढगाळच आहे, जास्तच ढगाळ आहे. जरा झिमझिम असा पाऊस पडतोय आणि बघा जास्तच ढगाळ वातावरण आहे. काल जरा ऊन पडत होता, आज नुसतं ढगाळ वातावरण आहे बघा. डायरेक्ट एकदम ओके मध्ये. माणसाने सांगितली का? आम्हाला एकही नाही माणसं आज. आणि म्हणला बा तुम्हाला भेटले असतील बा. हा 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 ना, माणसांची लय अवधा झाली आता. उद्याला आहेत आम्हाला 4-5. हां, गावातलीच आहेत माझा कुठली आहेत. चला जातो म्हणजे नो. ते बघा तिथे समोर भाताचं रोप खणण्याचं काम चालू आहे. आजचा आहे 7वा दिवस. विषय असा झाला आहे की माणसंच नाही भेटले एक पण. काय द्यायचं पाणी आणलं तर काय आता एवढंच कनेल लावायचे ना, गरीब माणसा पडेल पुढे. हा मग ते बरं आहे. 350 ना 350 ना. 350 ना तुझ्याकडे कोच थांबेल राहता सकाळची जायचा. आपली माणसं लावायचं हो तसेच मध्ये आपली माणसं नाही. त्यांना आवतीने द्या ना, या राबीत करणे आधी पुढं पाण्यापुराचा वावर आहे पुढं आपली माणसं. मंडळींनो, दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपल्याला कॉल आलता गावात जायचं आहे. आपण आता गावाकडंच आहे, गावाकडच्या वावराकडं. हे बघा मागं, हे बघा इथं मागं तुम्हाला दिसत असेल, तिथं खणण्याचं काम चालू आहे. भाताचं रोप खणण्याचं काम चालू आहे. तर आपल्याला कॉल आलता आहे की आपल्याला गावात जायचं आहे, रेशनच्या दुकानामध्ये थंब द्यायचं आहे. तर चला आता मी जाणार आहे तिकडं. मागं काम चालू आहे, ते थंबचं थंब देऊन आल्याच्या नंतर
मग पुन्हा आपण रोप खाण्याला येऊ. दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि गाव बघा काय सोनाट आहे. कारण का सर्वांचे शेतीचे कामं झाले आहेत त्यामुळं. आणि संध्याकाळी 6 वाजल्याच्यानंतर हा वडाचा जो पार आहे इथं पूर्णपणे मित्रमंडळी एकत्रित होते, गप्पा गोष्टी करतात. हे बघा आत्ता दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि कोणीच नाही आहे इथं पारावरती. का तर सर्वांची शेतीची कामं झालेत त्यामुळे. मंडळी गाव असा सुनाट आहे ना का विचारूच नका. कारण की काय झालं आहे, प्रत्येक शेतकऱ्याची शेतीची कामं चालू झालेत, भात लागवड चालू झाली, त्यामुळे कोणीच नाही बघा. रोडनं चालू आहे, कोणीच नाही डायरेक्ट. प्रत्येक शेतकऱ्याचे भात लागवड चालू झाले त्यामुळे गावडा सुनाट झाला आहे. तुम्हाला दाखवतो बघा रस्ता आहे. संध्याकाळचे 6 वाजल्याच्यानंतर भरपूर लोक असतात. हे बघा प्रत्येक घर लावलेले डायरेक्ट. तर चला आता 2 मिनटामध्ये आपण ते धान्याचं दुकान आहे, रेशनचं दुकान, तिथे पोचतोय. जाऊन थंब देऊ आणि मग घरी जाऊ. ओके चलो चलो. डबल द्यायचे नाही ना, एक ही बार. Baba, याचा कुठले पापा मंडळी थंब वगैरे दिला आणि पुन्हा एकदा आपण आपल्या घराच्या दिशेने, आपल्या शेतीच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि ते जो रेशन दुकानदार आहे त्याचा मुलगा होता तो बारीका छोटा, आता तुम्ही व्हिडिओ बघितलं तर किती छान होतं ना ते बालपण, खरंच खूप आठवला. आणि तो जरा बोबडा बोलतोय, बोबडा म्हणजे अजून त्याला एवढं बोलता नाही येत नाही का, छोटा येतो. तर आपलं पण बालपण गेलं आहे, त्या वयातून गेलं हवं एकदम छान असं बालपण गेलं आहे मित्रांनो. आणि खूप आठवलं म्हणून लगेच कॅमेरा काढला आणि शूट करून घेतला नाही का. चला जाऊया आता खरी वावराच्या दिशेने वाटचाल करू. काय रे ए काय शाळेत नाही गेला का तू आज? का बरं? अरे जायचं शाळेमध्ये, घरी काल राहिलं? आवनी चाले का? आणि मग घरी कुठं गेल्यात? आवा गेल्यात का? हां का. तू कितवीला शाळेत? 5वीला. इथं गावात जातो ना शाळेत? फाट्यावर जातोय का? बरं ठीक आहे. मंडळींनो दुपारचे 2 वाजलेत आणि शेताकडे आलो आहे. म्हणजे गावात गेलो, ते थंब दिलं आणि आता पुन्हा एकदा शेताकडे आलो आहे. गावाकडचं जे वावर आहे तिथं. तर विषय असा झाला आहे की आता मला ना शेतात जाऊशी वाटत ना. बांधावरती उभं आहे, जाऊशी वाटत ना. आई तिकून हाका मारते मला की ये म्हणून जरा थोडीशी मदत कर 1 तास, म्हणजे 3 वाजेपर्यंत, आणि मग नंतर घरी जा असं बोलते. तर माझं प्लॅन चालू आहे का मी आत्ताच घरी कलटे मारावं. काय करावं काय समजेना, डोक्यात विचार येऊ राहिला काय करावं काय नाही, जावा का नाही घरी. घरी गेल्यावर पण काही काम नाही, काय आंघोळ करत, कारण का सकाळ आंघोळ नाही करत, आंघोळ करायला आणि डायरेक्ट सामसूम ओकेमध्ये डायरेक्ट. साहेब तू बदले माणूस आला का सोडवा? हां म्हणजे तू चेगायला घेऊन जाणार का? चेगायला घेऊन जाणार? आता चेगा तिकडे केडीएमसी सांभाळील ना, तो कामाला जाईल का? कुठं जाईल? हां कामाचा माणूस आहे, कामाचा. एकदम निवांत, काहीच नाही, एकदम निवांत चालू आहे. म्हणजे दुपारचे 3 वाजलेत आणि मी आता घरी आलोय. घरी आलो आता जरा आंघोळ करतो, कारण सकाळ आंघोळ नाही करेल. आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि थोडंसं जेवण करतो नॉर्मली. हे बघा घरी आलो, जेवण करतो जरा आणि थोडासा आराम करतो, झोपतो जरा वेळ. आणि मग 6 वाजता उठून चहा वगैरे ओकेमध्ये लागलं. शाळेतून घरी आलाय म्हणजे 5:30 वाजले आता. ओके ना? हॅशटॅग ए इकडे नाही कुठे हॅशटॅग दे नाही. व्हॉट्सअप गाईज, व्हॉट्सअप गाईज, व्हॉट्सअप गाईज दे ना मग. व्हॉट्सअप हेंगा म्हणजे नो. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. निवांत झोप घेतली, मग फ्रेश झालो, चहा घेतला आणि आपल्याला ना फोन आला होता.
फोन म्हणजे कोणाचा, आपण जे पार्सल मागवलं आहे ट्रायपॉड, ते डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता की तुमचं पार्सल आलं आहे आणि इथं फाटेवर ठेवतो, तुम्ही घ्यायला या. असं म्हणजे फोन किती वाजता आला होता? 3 वाजता. आपण ज्यावेळेस घरी आलो तेव्हाच फोन आला होता की तुमचं पार्सल आलं आहे, तुम्ही घ्यायला आहे. मग मी बोललो त्यांना की तिथं ठेवा, कारण का पेमेंट आधीच दिलं होतं त्यांना. आणि मग तिथं त्यांनी ठेवलं आहे पार्सल. आता आपण संध्याकाळचे 5:30 झालेत. आता आपण ते पार्सल आणायला चालू आहे ट्रायपॉड. ते पार्सल आणल्याच्या नंतर आज आहे गुरुवार. आज उद्या आपल्या आवनीचा लास्ट द एंड असेल आणि मग तिथून बघू एक मुहूर्त काढू, असं तिथून व्हिडिओ चालू करू. आपल्या थॉट्सच्या ज्या स्क्रिप्ट लिहिल्यात ते एक नवीन अकाउंट चालू करणार आहे आपण. अजून ते चॅनल खोडलं नाही, आपण उघडलं पण नाही इंस्टाचं, नाही का. तर ते चॅनल आपण चालू करणार आहे. जर तुम्हाला ते फील्डमध्ये रील्स जर आली, ती व्हिडिओ जर आली माझ्या नवीन चॅनलची, नवीन पेजची, तर नक्कीच त्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. कारण का नवीन सुरुवात आहे, एक नवीन अध्यायाची एक नवीन सुरुवात आहे. मला माहिती आहे जसं तुम्ही आपल्या या मेन अकाउंटला सपोर्ट दिले, तसंच तुम्ही आपल्या त्या अकाउंटला पण सपोर्ट देणार. कारण का आपण थॉट्सच असे लिहिलेत, स्क्रिप्टच असे लिहिल्यात की मनावर राज्य करतील आणि एक दिवस नक्कीच आपण व्हायरल होऊ, टॉपला जाणार, टॉपला डायरेक्ट. मार्केट खायचं आपल्याला, मार्केट डायरेक्ट विषय हार्ड करून टाकायचे डायरेक्ट. ज्यांनी आपल्याला कमी समजले ना, त्यांचा तर डायरेक्ट विषय हार्ड होणार आहे. यांची अर्धी जिंदगी तर माझ्या विरोधात आहे, असं करायचं आहे. आणि हे गाणं तर एक दिवस लागणार, 100% लागणार. काय, मी मंत्री झुकावण्याची ताकद ठेवतो, माझं लेफ्ट आणि राईटशी घेणं देणं नाही. हे गाणं लावणार म्हणजे लागणारच आपल्या पेजला, बादशाहमध्ये डायरेक्ट. तर चला आता ना, तर ट्रायपॉड आणायला जाऊ आपण फाट्यावरती. मंडळी फाट्यावरती आलतो होतो, ते पार्सल घ्यायला. बा पार्सल तर घेतलंय. आता विषय आला इथं नाश्त्याचा. तर आता माझं एक म्हणणं आहे, 22 नाश्त्याचा ते बाई. आता फाट्यावर आलोय, गाडी मारली, तू फक्त एक म्हणणे नाश्त्याचा भाई. आता बस काहीच म्हणणं नाही. आपण आज 60 रुपये खर्च नाही करू शकत का भाई? भाई तुम्ही एवढे व्हिडिओ काढत होते, तुमच्या गाड्यामध्ये पेट्रोल म्या टाकावा. तुमच्या पेट्रोलना मी पार भिकारी झालोय, भिकारी. तसं काही तर तुम्हाला वडापाव द्यावा का म्या? वडापाव फक्त एक वडापाव आणि एक चहा दी फक्त, बस. काहीच म्हणणं नाही. गेलोय आता काम. भाई तू कामाला गेलता यार, आता एवढं जस्ट कामावरून आलाय, 8-9 दिवस झाले असतील. हा माझ्या अवस्थेवरून वाटत आहे का? चल काहीतरी चल नाही नाही ना, काहीच. या बाई याला मी ओढतोय तरी हा नाही बघायच. आपल्याकडे पैसे नाही. हे चल ना भाई. तर मंडळी आता आपलं पार्सल आहे ना, आपण ते अनबॉक्सिंग करतोय. हो द्या तुमचं 3 वडापाव. हां बघू काय विषय काय नाही. अरे भाऊ काय भाऊ, अरे दुसऱ्या साईड नाही करीत होतो यार. आणि मग साहजिक गोष्ट आहे राव. उलटे कर ना ते. झालं चल ओके, काय विषय नाही. कहाँ से आते हैं ये लोग? हाँ फायनली अनबॉक्सिंग हो राहिले. ते काय एवढं दिवे नाही आहेत, पण मग आहे काहीतरी. नाही रे, एकच आहे ना? पैसे रिटर्न आलेत का बाय? काय ना, आता फाटीवरती आलोय, मग जरा मग नाश्ता मागवला, वडापाव. आणि स्पॉन्सर आता आहे का? स्पॉन्सर म्हणजे आता मला द्यावं लागणार ती, पण त्याचं नाव कसं स्पॉन्सर? ऐक ना. ऐ. मंडळींनो, संध्याकाळचे 8 वाजलेत. मित्रांसोबत जरा गप्पा मारल्या, फाट्यावरती गेलो, ते ट्रायपॉड घेऊन आलो. आलं आता एकदम ओकेमध्ये आलं आहे, काय विषय नाही. आपल्या लवकरच व्हिडिओ चालू होतील. आणि आता चालू आहे घरी. तर आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.